जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती। चला आज बनवूया भरलेलं वांग। आता भरलेलं वांग कसं बनवायचे मी तुम्हाला सांगतो एकदम चटपटीत। हे बघा मित्रांनो, मी खोबरं बारीक करून, धने, जिरे, हरभरा डाळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडासा खडा मसाला घेतलाय आणि बडीशोप घेतली आहे, वांगे आणि थोडा कांदा कटिंग करून घेतलाय या प्रकारे। चला आता याला मध्ये ऑइल मध्ये थोडं रोस्ट करू। आता मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलंय। आता आपण पहिले कांदा त्याच्यामध्ये रोस्ट करूया। मस्त कांदा परतून घ्यायचा आहे, ब्राऊन कलर येऊपर्यंत। मस्त चटपटीत आपण वांग्याची भाजी बनवूया। मस्तपैकी कांदा ब्राऊन झालाय, चांगला परतला गेलाय। आता याला आपण साईडला काढूया आणि दुसरा मसाला आपण रोस्ट करायला चालू करू। आता यामध्येच मी हरभरा डाळ टाकली आहे, यालाही चांगलं रोस्ट करून घेऊ ऑइलमध्ये। डाळ पण चांगली परतून झाली आहे। या प्रकारे डाळ परतायची आहे। हे बघा, या प्रकारे डाळ परतून घ्यायची आहे। आता डाळला पण आपण साईडला काढूया। आता मी जिरे, बडीशोप आणि धने घेतले, यालाही चांगले रोस्ट करू। आता हे पण चांगलं रोस्ट झालंय, मस्त कलर चेंज झालाय, सुगंध येतोय, मस्त सेंट येतोय। आता यालाही आपण काढून घेऊ। हे बघा, आता हे चांगलं रोस्ट झालेलं आहे। या प्रकारे रोस्ट करायचं आहे। आता हे झालेलं आहे, आता याला आपण साईडला काढून घेऊया। आता जे आपण खोबरं बारीक केलं होतं त्यालाही चांगलं रोस्ट करून घेऊ, कलर येऊपर्यंत। चांगला कलर आला पाहिजे। आता बघा, मस्त कलर पण चेंज झालाय, ब्राऊन कलर पूर्ण खोबऱ्याला आलाय। या प्रकारे तुम्हाला पूर्ण ब्राऊन खोबरं करायचं आहे। चला आता हे खोबरं झालंय, याला आपण साईडला काढून घेऊया। मसाला पूर्ण रेडी झाला आहे। आता याला मिक्सरमध्ये आपण बारीक करूया। हे बघा, वरतून थोडी मी हळद आणि थोडंसं मीठ टाकलं आहे। हे बघा, आता मसाला मस्त रेडी झाला आहे, मिक्सरमध्ये पिसून घेतला आहे। आता हाच मसाला आपण वांग्यामध्ये भरून घेऊ। या प्रकारे पूर्ण वांग्यात असे मसाला पूर्ण भरायचा आहे। आता आपण कढईमध्ये तेल टाकू। आता मी यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे। मस्त रोस्ट म्हणजे ऑइल फ्राय करून घेऊ, मस्त ब्राऊन करून घेऊ। मस्त परतून घ्यायची आहे अद्रक लसूण पेस्ट। आता अद्रक लसूण पेस्ट चांगली परतून झाली आहे। हे बघा, आता यामध्ये आपण मसाले ॲड करू। 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, धनिया पावडर, हळद,
थोडा काळा मसाला चांगला परतून घ्यायचा हा पण. आता यामध्ये आपण तो पेस्ट केलेला मसाला यामध्ये आपण टाकू. या मसाल्याला पण चांगलं परतून घेऊ. आता चवीनुसार मीठ टाकू. आता या मसाल्याला चांगलं तेल सुटूपर्यंत मस्त हलवत राहायचंय, मस्त परतून घ्यायचंय तेल सुटूपर्यंत. आता मस्त तेल सुटलंय, मस्त मसाला पण परतून झालाय. आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकू. आता यामध्ये आपण जे भरलेले वांगे होते ते वांगे आपण याच्यामध्ये टाकून देऊ. आपण त्याच्यात वांगे टाकले. आता मस्त भाजी शिजून घ्यायची आहे. मस्त शिजून द्यायची, पूर्ण तेल वरती आलं पाहिजे, ऑइल वरती येऊन मस्त तर्री चमचमीत भाजी लागली पाहिजे. या प्रकारे तुम्ही नक्कीच रेसिपी ट्राय करा.